केलेली आहे ती काय सांगणार आहेत, काय आव्हान करणार आहे त्या गंगाखेडच्या जनतेला? आज आम्ही जे शक्ती प्रदर्शन केलं, हे शक्ती प्रदर्शन नसून हे नगरसेवकावर माझ्यावर प्रेम करणारी जनता आहे. हे शक्ती प्रदर्शन याला म्हणता येणार नाही. आणि ही जनता जे सोबत आहे, ही जनता आम्ही काही कुठून पैसे देऊन कुठून आणलेली जनता नाही. ही माझ्यावर प्रेम करणारी जनता आहे आणि माझ्या नगरसेवकावर प्रेम करणारी जनता, ही जनता इथं आलेली आहे. आणि आम्हाला एकच सांगायचं आहे मला, की या गंगाखेडचा विकास हे माझं विकास करणं हेच माझं ध्येय आहे. या गंगाखेडला सुरक्षित ठेवणं हे माझं ध्येय आहे. या गंगाखेडवर अन्याय होणं, अन्यायाच्या विरोधात काम करणं हे माझं ध्येय आहे. आणि निश्चितच हे गंगाखेड सुरक्षित ठेवल असं निश्चित, आणि नगरपालिका हे शहर मला देईल असं नक्की काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. कोट्यवधी रुपयाची कामं केलेली आहेत, त्या कामावर टीका केली जात आहे, भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातो. माझं आव्हान आहे त्यामध्ये, आपणच एखादा इलेक्ट्रॉनिक मीडिया या, त्यांना कोण जे करते त्यांना बोलवा आणि आमने सामने बोलू. दुधाचं दूध पाण्याचं पाणी माहीत पडेल. तिथे विकास केला आहे का नाही केला आहे तिथं वाचून दाखविला. तुम्ही आता होता सगळा. आता जाऊनही आपण चौकशी करू. जाऊन त्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाला सोबत घेऊन, टीकाकाराला सोबत घेऊन, मी सोबत येतो, आपण फिरू. विकास केला आहे की नाही केला कळेल. आणि म्हणजे बोगस काम आहे का एकदम चांगलं काम केलं आहे हे कळेल तिथं. तुम्ही बोलवा, तुम्ही एक मीटिंग अरेंज करा. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही एक अरेंज करा आणि अरेंज करून मलाही बोलवा तिथे. आणि जे विरोधकातले त्यांना बोलवा, आपण चर्चाच करू ना. घराच्या जप्तीवरून तुम्ही विरोधकावर टीका केलेली आहे. का करणार नाही? तेच माझ्यावर एवढी टीका करतात, माझ्या घरापर्यंत जाते. मी का टीका करणार नाही? नाही का जप्ती निघाल नाही का घरावर? निघाली ना, नाही का निघाली? मग सत्य खोटं बोललो का मी? आर्थिक खोटं बोल, मी खोटं बोललो का? तुमच्या विरोधामध्ये धनंजय मुंडे यांच्या भगिनी आणि भाजपाचं आव्हान आहे, नेमकं काय सांगा? हां, धनंजय मुंडे यांच्या भगिनी आणि भाजपाचे उमेदवार यांचं आव्हान आहे, नेमकं काय सांगा? नाही, आम्हाला आमचं वाढवायची, माझी पक्ष मला वाढवायचा, माझा मित्र वाढवायचा, मी वाढवत राहणार. मला कुणाचं आव्हान द्यायचं नाही. मला कुणाला, मी माझा पक्ष वाढवणार, मी माझं लोक निवडून आणणार. मला कोणाला आव्हान द्यायची काय गरज आहे? ते फार मोठे लोक आहेत, मी त्यांना कशाला आव्हान देत बसू? मी आव्हान देणार नाही. माझं ग्राउंड लेवलला काम करणार, लोक निवडणार, नगरपालिकेवर उत्तम कारभार करणार. कोणत्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाणार? विकासावर. दुसरं काय? विकासच आहे मेन. माझा मुद्दाच विकास आहे ते अपुरे कामं त्याला पूर्ण करणे आणि राहिलेल्या आणखीन विकासासाठी कामं आणणे, याच्या पलीकडे.